नाशिकमध्ये गुन्हेगारांविरुद्ध देवाभाऊंनी बुलडोझर फिरवलाय। नाशिकच्या सातपूरमधील गोळीबार प्रकरणात आरोपींच्या अनधिकृत बांधकामावर हातोडा फिरवण्यात आलाय। नाशिक महानगरपालिकेने ही कारवाई केल्याचं कळते। अनधिकृत बांधकामाच्या ठिकाणी नाशिक पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलाय। नाशिक महानगरपालिकेमार्फत नंदिनी नदीच्या पूररेषेमध्ये जे हे मोठं अतिक्रमण आहे ते काढण्याची आज कारवाई सुरू आहे। संपूर्ण परिसरामध्ये आणि नाशिक शहरामध्येच अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू आहे। त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी नोटीस देण्यात आलेली होती आणि आज ते पाडायचं कामकाज सुरुवात करण्यात आली आहे। ही जी बिल्डिंग आहे टाउन प्लॅनिंग विभागामार्फत श्री लोंढे यांच्या नावाने ही नोटीस आम्ही जारी केलेली आहे। पोलीस विभागामार्फत पण तक्रार प्राप्त झालेली होती, त्या अनुषंगाने त्यांना नोटीस देण्यात आली। याच्या संदर्भामध्ये जसं मॅडमने आपल्याला सांगितलं की सातपूरमध्ये जो गोळीबाराचा प्रकार झाला होता आणि त्याच्यामध्ये प्रकाश लोंढे आणि त्यांच्या गँगच्या विरुद्ध जी काही कारवाई करण्यात आलेली आहे त्याचाच पुढचा भाग म्हणून त्यांनी जी अनधिकृत इमारत या ठिकाणी उभा केलेली होती त्याच्या संदर्भामध्ये पोलीस विभागाच्या विनंतीवरून महापालिकेने त्या ठिकाणी कारवाई केलेली आहे। या संदर्भामध्ये मॅडमनी पण जसं सांगितलं की अजून एक बिल्डिंग आहे त्या संदर्भात देखील पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे आणि त्याची देखील पुढची कायदेशीर कारवाई केली जाईल। याच्या बाबतीत एकच आहे की आता आपण जर बघितला असेल तो व्हिडिओ आपण सगळ्यांनी बघितलेला आहे, त्याच्यामध्ये त्या ऑफिसमधून त्या ठिकाणी एक डिस्क्रीट एंट्री करण्यात आलेली होती म्हणजे जेणेकरून लोकांवरती दबाव टाकता यावा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।